हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? सगळ्यांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. आज आहे मंगळवार. हे पहा, मंगळवारची मस्त अशी पूजा झालेली आहे आपली. देवीची सगळी आराधना वगैरे सगळं केलेली आहे. तर आता मी मंगळवारच्या बांगड्या भरायच्या म्हणून मी आपल्या बाजारात आली आहे. मी आता बांगड्या घेते इथे आणि मी श्रावणाचा असा चुडा मस्त हिरवा भरते. तर बांगड्या घेतल्या, मला सवाष्ण्याला जायचे आहेत ना, म्हणून चला आपण सवाष्ण्याला आता आलो आहे. तर बघूया तिथे काय काय होतं ते सगळं दाखवते मी तुम्हाला. नमस्कार, कसे आहात तुम्ही सगळे? तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मी सोनिया. आज मी तुमच्याकडे असं म्हणजे एक विषयावरती बोलणार आहे की आज मी सवाष्ण्याला जाऊन आले. तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला पूर्ण, तर मी सवाष्ण्याला जाऊन आली. आज आषाढ महिन्याचे सवाष्ण्यांचा कार्यक्रम असतो. तर माहूरगडच्या रेणुका देवीचं सवाष्ण्याचा कार्यक्रम होता. तर ज्यांच्याकडे कुलदेवी आहे, कोण म्हणजे तुळजाभवानी वगैरे असे कुलदेवी आहेत, त्यांचे चैत्रामध्ये असतात आणि आषाढामध्ये रेणुका देवी, मोहटा देवी अशा ह्यांच्या देवींचं साती असरा, काळूबाई वगैरे असं ह्या लोकांचं म्हणजे ह्या देव्यांचं आषाढ महिन्यामध्ये सवाष्ण्या घालतात. तर ज्यांना कोणाला आपली कुलदेवी माहिती नाहीये, की आम्हाला माहितीच नाही की आमची कुलदेवी कोणती आहे, असे माझ्याकडे भरपूर लोक येतात की ताई आम्हाला काय आमची कुलदेवीच माहिती नाहीये, तर आम्ही कसं करायचं? तर मग अशा लोकांसाठी पण मी एक म्हणजे असं एक म्हटलं व्हिडिओ काढूया आपण की त्यांनाही कळेल. तर मी आता तुम्हाला असं सांगते, आता आषाढ महिना तर गेला, आता पुढे श्रावण महिना येणार. श्रावण महिन्यातही आपल्याकडे यल्लम्मा देवीचं असतं. यल्लम्मा देवी म्हणजेच रेणुका देवी. रेणुका देवीलाच कर्नाटकामध्ये यल्लम्मा देवी म्हणतात. यल्लम्मा म्हणजे सगळ्यांची आई. सगळ्यांची आई म्हणजे रेणुका माता. तर तिचं आपल्याकडे ऑगस्टमध्ये असेलच. मी तुम्हाला ते संपूर्ण पूर्ण विधियुक्त कसं असतं, लिंब कसं काढणं, हे ते सगळं सगळं मी दाखवेन. ते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. पण आता मी हा म्हटलं एक टॉपिक असं म्हणजे सगळ्यांना सांगेल की ज्यांना आपली कुलदेवी माहितीच नाहीये, तर अशा लोकांनी काय करायचंय की एक नारळ घ्यायचं, श्रीफळ घ्यायचं, ते स्वच्छ धुवायचं आणि पौर्णिमेच्या दिवशी करा हा उपाय. तो स्वच्छ धुवून त्याच्यावरती अक्षता, हळदी कुंकू आणि एक गजरा किंवा वेणी असं घाला. पण तो कळसावरती नाही मांडायचा आहे. तो आपल्या देवारात कुठेही एक स्थान करा. उजवीकडे करा किंवा डावीकडे करा किंवा मध्यभागी करा. जसं तुमच्या देवाऱ्यामध्ये जागा असेल, म्हणजे जे तुम्ही हे करता. कारण का देवारा हा पूर्ण पवित्र आहे. त्यामुळे ती कुठेही तुम्ही जागा त्याची केलीत तरी काही प्रॉब्लेम नाहीये. तर तुम्ही तिकडे तो स्थापित करायचा आहे. अक्षता घालायच्या मूठभर आणि त्याच्यावर तो नारळ ठेवायचा. नारळाची शेंडी देवाकडे असायला हवी आणि त्याच्यावरती हळदी कुंकू, पुन्हा अक्षता, वेणी किंवा गजरा असं तुम्ही त्याच्यावरती अर्पण करा आणि साखरेचा पहिल्या दिवशी नैवेद्य दाखवा आणि बोला पौर्णिमेच्या दिवशी की जी कोणी आमची कुलदेवी आहे, जी आम्हाला माहितीच नाहीये, आमच्या कोणी नातेवाईकांनी किंवा आमच्या वाडवडिलांनी आम्हाला काही सांगितलंच नाहीये, तर आम्हाला काहीच माहिती नाहीये, तर आम्हाला खूप प्रॉब्लेम्स येतात घरामध्ये. तर जे काही आई आहेत तू आमच्या पाठीशी, आमच्या कुळाची कुलदेवी, तर तुला आम्ही नमस्कार करतो आणि क्षमा मागतो की आम्हाला आमच्या म्हणजे आतापर्यंत काहीच माहिती नव्हतं, पण ही मी तुझ्या रूपाने स्थापन करते आहे हे फळ आणि तू आम्हाला सदैव पाठीशी राहा, आमच्या घरामध्ये सुख शांती नांदू दे आणि मग आम्ही असं समजू की म्हणजे कुलदेवीमुळेच आमचं काहीतरी प्रॉब्लेम्स घरामध्ये क्रिएट झालेत, म्हणजे आम्हाला माहितीच नाहीये म्हणून.
तर ते तुम्ही असं करा. मग हळू-हळू तुम्हाला त्याची जेव्हा तुम्ही या गोष्टीची स्थापना कराल, तेव्हा तुम्हाला हळू-हळू त्याची 1 सव्वा महिन्यापर्यंत, 1 2 महिन्यापर्यंत असं हळू तुम्हाला त्या देवीची आपोआप तुम्हाला माहिती मिळत जाईल, की आपल्याला आणि पुढच्या वर्षापर्यंत त्या देवीचं तुम्हाला माहिती होऊन जाईल, की तुम्हाला कोणती कुलदेवी आहे. आणि जरी नाही माहिती पडलं, तरी तुम्ही ते जे श्रीफळ आहे ते तसंच अखंड तुम्ही पूजा. जर ते काही खंडित झालं म्हणजे तडा गेला थंडीमध्ये किंवा त्याला काही कोंब आला किंवा काही आलं, तर ते विसर्जन करा आणि नेक्स्ट ज्या पौर्णिमेला आणाल त्याच पौर्णिमेला पहिलं तो विसर्जन करून मग दुसरा नारळ तसंच स्थापन करा आणि त्याची अखंड पूजा करत राहा. तर तुम्हाला तुमच्या कुलदेवीचं सगळं फळ त्याच्यामध्ये मिळेल. तुम्ही असं हे मी जे सांगितलंय तसं श्रीफळ वगैरे स्थापन करा. असं माझ्याकडे भरपूर जण आले आणि त्यांना मी हे सगळं सांगितलं, तर भरपूर जणांना अशी प्रचिती आली आणि ते अक्षरशः देवीच्या शवसण्या वगैरे करायला लागलेले आहेत. तर तुम्ही म्हणजे वर्षाचा एक कुळाचार असतो. आपली जी कोणती कुलदेवी असते तिचा एक कुळाचार असतो. म्हणजे जत्रा असते, तर आपण जत्रेत जाऊन 4 दिवस इथे राहणं वगैरे ते सगळं करायचं असतं. तर तुम्ही नवरा-बायको किंवा तुमची मुलं असं फुल फॅमिली वगैरे तुम्ही जत्रेला जा. तुमच्या कुलदेवीचा कुळाचार करा किंवा जत्रा करा. जत्रा असेल तर जत्रेच्या दिवशी तिचं जे काही अभिषेक वगैरे जे काही आहे ते करा. ते कसं असतं गावाला एखादा वयस्कर व्यक्ती आपला असतो. तर तो कसा वर्षभर वाट पाहत असतो, की माझ्या घरातली माणसं मला कधी भेटायला येतील, कधी भेटायला येतील. असंच आपल्या देवाचं असतं, की तेही आपल्या आता त्याला थोडंसं हे झालं तेही आपली वाट बघत असतात, की म्हणजे माझं जे काही भक्त आहे, तो मला भेटायला कधी येतोय? तर तुम्ही हा अनुभव घेऊन बघा आणि वर्षाला एकदा तरी आपल्या कुलदेवीला जा. कुलदेवीचं जेवढं तुम्ही कराल, तुम्हाला कोणत्याच कशाच तोडग्याची कधीच हे पडणार नाही. तिचं तुम्ही जेवढं मनापासून कराल, तेवढं तुम्हाला येईल आणि ज्यांना माहिती नाही त्यांना तर मी तोडगा सांगितलेलाच आहे. खूप जण येतात, त्यांना ह्याची प्रचिती आलेली आहे. तुम्ही करून पहा. तर मग चला नमस्कार. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सबस्क्राईब करून बेलची घंटी नक्की दाबा. तर तुम्हाला माझे असेच नवीन-नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. आता उद्या मी अमावस्येवरती सांगणार आहे, तर तुम्ही उद्याचाही व्हिडिओ नक्की बघा. बाय.